स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कवटेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथील अनेक कुटुंबांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या वहिवाटीच्या रस्त्यावर लावलेली स्थगिती तात्काळ उठवावी, अन्यथा तीव्र लोकांदोलन उभारले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। याबाबत किसन गणपती सूर्यवंशी व इतर ग्रामस्थांच्या वतीने प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। नागरिकांच्या अडचणींचा विचार करून तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कवटेमहांकाळ यांनी मामलेदार कोर्ट ऍक्ट नुसार 1906 च्या कलम 5 अंतर्गत सुनावणी करून रस्त्यास मंजुरी दिली होती। मात्र 18 मे 2026 रोजी तत्कालीन उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या स्थगिती आदेशामुळे हा मार्ग पुन्हा बंद झाला। रस्ता बंद झाल्याने अनेक शेतकरी कुटुंबांचे शेतीकडे जाण्याचे मार्ग अडथळ्यात आले असून विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजसाठी वळसा घालावा लागत आहे। तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका सेवांनाही अडचणी निर्माण होत आहेत। दहन व अंत्यविधी सारख्या प्रसंगीही नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। हा केवळ रस्त्याचा प्रश्न नसून आमच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न आहे असे सांगत ग्रामस्थांनी स्थगिती आदेश तातडीने रद्द करून रस्ता सर्वांसाठी खुला करण्याची मागणी केली आहे। अन्यथा लोकशाही मार्गाने तसेच शिवसेना शैलीत व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रदीप काका माने पाटील, माजी सभापती संजय दादा पाटील आणि शिव उद्योग सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी केले। यावेळी सुनील साळुंखे, किसन सूर्यवंशी, वैभव भोसले, वसंत तोडकर, संजय पवार, दगडू माळी, रवींद्र पवार, आनंद पवार, भारत भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान प्रांताधिकारी विशाल यादव यांनी जनभावनांचा आदर राखत कायदेशीर मार्गाने लवकरच तोडगा काढला जाईल असे सांगितले। संजय पवार, राहणार कोकळे, तालुका कवटेमहांकाळ, जिल्हा सांगली। श्री रेणुका विद्या मंदिर ते समोरील रस्ता ते खाली पवार माळ्यापर्यंत जाणारा रस्ता गेली 150 वर्षे हा पानंद रस्ता म्हणून वहिवाटीचा रस्ता आहे, परंतु संबंधित शेतकरी वारंवार त्या शेतकरी अडवणूक करत आहे। त्यामुळे आता तर त्या शेतकऱ्यांनी पूर्ण रस्ता बंद केल्यामुळे जाण्या येण्याचा पूर्ण मार्ग खुंटलेला आहे। तरी हा रस्ता आम्हाला वहिवाटीचा खुला करून मिळावा असं मी मीडियावाल्यांना नम्र विनंती करत आहे। मी प्रदीप माने पाटील, उपजिल्हा प्रमुख शिवसेना सांगली जिल्हा। आज मिरज येथील प्रांत कार्यालयासमोर कवटेमहांकाळ तालुक्यातील कोकळे गावातील शेतकरी, आमचे सहकारी संजय दादा पाटील, माजी सभापती देवकुळे सर यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। विषय आहे, एका बाजूला महाराष्ट्र शासन पानंद रस्ते खुला करा म्हणून सांगते आणि एका बाजूला त्या गावातील पानंद रस्ते अडवल्यामुळे साधं प्रेत सुद्धा त्या ठिकाणी स्मशानभूमी जाऊ शकत नाही। ही घटना कोकळे गावात घडलेली आहे। आज या ठिकाणी असा इशारा देतो, शासन चांगलं काम करत असताना प्रशासन जर शासनाचे निर्णय खालीपर्यंत राबवत नसतील तर या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही शिवसेना स्टाईलनं या पुढच्या काळामध्ये आंदोलन करू। तात्काळ कोकळे गावातला स्मशानभूमी रस्ता खुला झाला पाहिजे। तहसीलदारांनी दिलेला निर्णय प्रांतांनी अमान्य केलेला आहे। मला हे समजत नाही की प्रशासनामध्ये तरी एकजूट आहे का, त्यांना कायदा कळतो का? महसूल खातं एका ठिकाणी चांगला निर्णय करते आणि या ठिकाणी त्या निर्णयाला हरताळ फासण्याचं काम जर प्रांताधिकारी करत असतील तर पहिल्यांदा प्रांताचा या ठिकाणी निषेध करतो आणि तात्काळ तो रस्ता खुला करावा। अन्यथा 8 दिवसामध्ये आम्ही आज प्रांताधिकारीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेऊन हजारो शेतकरी या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध नोंदवू। आणि जर एखादं प्रेत पुन्हा जर त्या ठिकाणी स्मशानभूमीकडे जात नसेल तर ते प्रेत स्थळ निर्जला प्रांत कार्यालयासमोरील या ठिकाणी दहन देण्याचं काम करू असा इशारा आज या ठिकाणी प्रशासनाला देतो। जय महाराष्ट्र। मी संजय लक्ष्मण पाटील, पंचायत समिती तासगावचा माजी सभापती, कोकळे तालुका कवटेमहांकाळ येथील शेतकरी या ठिकाणी माननीय प्रांत साहेब तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। 2 दिवसापूर्वी त्यांच्याकडे मयत झालेल्या मंगल कदम या आमच्या जवळच्या नातेवाईक आहेत,
त्याचबरोबर त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला समजलं की राहीबाई बाबुराव माळी याही तिथल्या मयत झालेल्या आहेत. या दोन्हीही मैतांना त्यांच्या स्वतःच्या रानामध्ये धन देण्याचा कार्यक्रम झाला. यापूर्वी कधीच कोकळे गावामध्ये स्वतःच्या रानामध्ये दहन देण्याचा प्रसंग कुठल्याच कुटुंबावर आलेला नव्हता. पण अत्यंत दुर्दैवाने माननीय कल्पना तहसीलदार कल्पना कापसे मॅडम यांनी कवठेमंकाळच्या तहसीलदार यांनी रस्ता खुला करून देण्याबाबतचा न्याय दिलेला आहे. शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे आणि पोलीस स्टेशनलाही रस्ता खुला करून द्यावा असं निवेदन शेतकऱ्यांनी दिलेलं होतं. त्यालाही पत्र जोडून तहसीलदारनी आपलं काम चोखपणाने बजावलेलं असताना आज या ठिकाणी येण्याचं प्रमुख कारण असं आहे की तत्कालीन जे प्रांत होते शेंडगे साहेब यांनी त्या तहसीलदारनी दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळं या सगळ्याच शेतकऱ्यांचा जवळपास 250 लोकसंख्या असलेल्या साधारणपणे 100 कुटुंबांचा रस्ता अडवला गेलेला आहे आणि या रस्त्याने येणं जाणं बंद झालेलं आहे लोकांचं. शासन एकीकडे अत्यंत समाधानकारक अशा पद्धतीचं रस्त्याच्या बाबतीत बावनकुळे साहेबांनी मंत्री महोदयांनी निर्णय दिलेले असताना प्रशासनाने अशा पद्धतीचा गैरप्रकार करून जो रस्ता अडवलेला आहे यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. आज तिथल्या 50 विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही, वयोवृद्धांना दवाखान्यात जाता येत नाही आणि असं असताना आणि कुठल्याही पद्धतीची माहिती न घेता तत्कालीन जे प्रांत होते यांनी स्थगिती दिलेली आहे त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आणि आता जे निवेदन देण्यात येणार आहे हे निवेदन या ठिकाणी प्रदीप काका माने आमचे शिवसेनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष त्याचबरोबर आदरणीय देवकुळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या आणि तिथले जे संबंधित शेतकरी आहेत हेही शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. 8 दिवसात या दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी स्टे उठवून लोकांचा रस्ता खुला नाही झाला तर आम्हाला शिवसेना स्टाईलनी आंदोलन करावं लागेल हे प्रामुख्याने सांगण्यासाठी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत, संबंधित शेतकरी आहेत. आणि यापुढे या 8 दिवसामध्ये जर दुर्दैवाने घडू नये असं पण एखादा शेतकरी किंवा एखादा कष्ट करणारा एखादी महिला भगिनी या ठिकाणी काही अडचण आली आणि ती जर मयत झाली तर ते प्रांत ऑफिसला प्रांत साहेबांनी स्थगिती दिली म्हणून प्रांत साहेबांच्या कार्यालयासमोर त्या प्रेताचं दहन देण्यात येईल हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि याची दखल प्रांत साहेबांनी आणि प्रशासनाने ताबडतोब घ्यावी. धन्यवाद.